त्याच्यानंतर इथं ज्या सन्मानित ते ग्रामपंचायत क्षेत्रातील माझे गुरु त्याच्यानंतर बंधू विशेषतः बंधू आज दिसत नाही बल्लासाहेब आहेत. मी बल्लासाहेबांचं जरा आर्ग्युमेंट ऐकलं. मला काही पूर्वकाकडून सरळ सांगितलं जात होतं की तुम्ही येऊ नका कुरकुडे नाही तुम्हाला बल्लासाहेबांना म्हणजे मी ज्या वेळेला आजारी होतो त्यापेक्षा दुसरं कसलीही पोच कुणालाही असू शकत नाही. त्याच्यानंतर आज जे आपण पाहणार आहोत रस्ता वहिवाट. काही रस्ता वहिवाट जे आहे त्याच्यामध्ये रस्ता वहिवाट म्हणजे इजमेंट ॲक्ट 1882चा तो कायदा म्हणजे इंग्रजांनी केलेला तो कायदा आहे. आज फारशा केसेस त्याच्या खालच्या चालत नाही पण तो आहे आज पण अस्तित्व. मगाशीच चर्चा करताना जरा बापूंना बोललो मी बापूसाहेब देशमुखांना की काही चुकलं कारण ते पण तिकडल्या क्षेत्रातले दिग्गज खिलाडी मग काही चुकलं तर जरा सांभाळून सांगा मला. चूक झाली असेल तर आपण दुरुस्त करू. त्यामुळं तसं घाबरायचं काही कारण आज वाटत नाही. कारण काय कोर्टापुढं आर्ग्युमेंट करण्या इतकं की तो उभं राहून लेक्चर देणं सोपं नाही. कारण तिथे एका व्यक्तीपुढं आपण बोलत असतो तिथं उलटी परिस्थिती असते. हा एक भाग झाला. आता डायरेक्ट विषयाला सांगायचं म्हटलं तर इजमेंटरी जो ॲक्ट आहे म्हणजे रस्ता वहिवाटीचा कायदा हा आत्ता सांगितल्याप्रमाणे तो 1882चा कायदा इंग्रजांच्या काळातला कायदा आहे. त्याच्यामध्ये रस्त्याच्या बाबतीत दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 2 सेक्शन महत्त्वाचे आहेत. त्यापैकी पहिला सेक्शन जो येतो तो सेक्शन 13. आता सेक्शन 13 मध्ये काय सांगितलं की वहिवाटीचा अधिकार तो पूर्वीच्या मालकाने जर एखादी हस्तांतर केलं ट्रान्सफर केलं गोष्टीपत्र दिलं तर ते पूर्वीच्या मालकाचे जे हक्क आहेत वहिवाटीचे रस्त्याच्या बाबतीत किंवा इतर कुठल्याही इजमेंटरी राईट बाबतीत ते हक्क तसे ना तसे जो नेक्स्ट परचेसर आहे किंवा ज्याला ते गेलेले आहेत त्याला राहतात अबाधित राहतात. आणि त्याच्यानंतर समजा वाटण्या झालेल्या आहेत दोघा भावात तिघा भावात त्याच्यात काय असतील हिस्से पडलेले आहेत. पूर्वी कसं की रस्ता एकच असतो बिफोर पार्टिशन. त्याच्यानंतर समजा तो रस्ता जर एकाच भावाच्या हिस्सात गेला असेल तर उरलेल्या जे कोण तिथं कोशेअर आहेत पार्टिशनमध्ये सेपरेट झालेले आहेत त्यांना पण त्या रस्ता वहिवाटीचा अधिकार आहे. आणि तो इजमेंट ऑफ नेसेसिटी या सदराखाली कलम 13 खाली आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही कलम 13 खाली म्हणजे ध्यानात धरा कलम 13 आणि कलम 15 मध्ये छोटा फरक आहे. पण कलम 13 खाली ज्या वेळेला तुम्ही दावा करता त्यावेळेला पक्षकार तुमच्याकडे येतो त्यावेळेला बिअर सूट फॉर इंटेन्शन इज मेंटेनेबल. तिथं वहिवाटीचा अधिकाराचा रस्ता आहे असं डिक्लरेशन मागायची जरुरी नाही. पण ह्याच्या उलट सेक्शन 15 आहे. त्याच्यातला जो सेक्शन 15 आहे त्या सेक्शन 15 मध्ये काय आहे की जर तुम्ही तुमचा मालकी नसताना तुमची मालकी त्या एखाद्या दुसऱ्याच्या जमिनीत नसताना ज्या वेळेला तुम्हाला वहिवाटीचा हक्क येतो कुठलाही तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही मालक नसताना दुसरे ओनर असताना ज्या वेळेला तुम्हाला वहिवाटीचा हक्क येतो तो कलम 15 खाली येतो. आता कलम 15 खाली जर ज्या वेळेला तुम्हाला हक्क येतो त्यावेळेला किमान 20 वर्ष सर्वसाधारण माणसं असतील तर 20 वर्ष उघडपणे विदाउट एनी इंटरप्शन तो रस्ता तुम्ही वहिवाटीत असला पाहिजे. आणि हीच परिस्थिती जर गव्हर्नमेंट असेल तर 30 वर्षापर्यंत 30 वर्ष सतत अव्याहतपणे तो विदाउट इंटरप्शन तुम्ही वहिवाटीत असला पाहिजे तर तुम्हाला कलम 15 खाली तो हक्क येतो. आता कलम 15 खाली ज्या वेळेला
हक्क येतो त्यावेळेला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला तिथं दुसऱ्याच्या जमिनीतून जायचं. तो जर दुसऱ्याने तुमचा जर हक्क वहिवाटीचा सीमित केला असेल, म्हणजे करार केला असेल किंवा कराराने जर तो तुम्हाला दिला असेल, तो किती का वर्षी देणार? ज्या दिवशी तो करार संपेल त्या दिवशी तुमचा हक्क जातो. तिथं तुम्हाला कलम 15 खाली रेमेडी अवेलेबल राहत नाही. तो सीमित केलेला राईट असतो तुमचा बाय द पर्सन हु इज अदर ओनर इन विच यू हॅव गॉट द राईट. आणि अशा तऱ्हेने उघडपणे, म्हणजे काय उघडपणे, पब्लिकला ते माहीत असलं पाहिजे. इट इज नोन टू द पब्लिक. म्हणजे उघडपणे मी वहिवाट, म्हणजे काय करता तुम्ही उघडपणे वहिवाट, म्हणजे विथ द नॉलेज ऑफ द पब्लिक ऑल्सो. त्याच वेळेला कलम 15 खाली तुमचा हक्क शाबित होतो. अदरवाईज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रूव्ह द राईट डिस्क्रिप्शन राईट अंडर सेक्शन 15. आणि 15 मध्ये काय आहे, आता नवीन केस आहे तो भाग द्या सोडून. शेटल काय आहे की यू हॅव टू फाईल ए सूट फर्स्ट टू ॲज द डिक्लरेशन. तिथं वहिवाटीचा रस्ता आहे असे जाहीर होऊन मिळावे. Where suit for injunction is not maintainable even though total case is proved by the plaintiff, but declaration is not asked, the suit is on that ground only is liable to be dismissed. हे तुम्ही फक्त ध्यानात धरा. ह्याच्याखेरीज तुम्हाला इथं काहीही कितीही भांडून उपयोग नाही. ज्यावेळेला पक्षकार तुमच्याकडे येतो त्यावेळेला माहिती घेतानाच सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या लागतात. रस्त्याच्या केसेस विशेषतः इजमेंट ॲक्टखाली ज्या केसेस येतात त्या प्लेंटिफला शाबित करणं इतकं सोपं नाही. इफ द केस इज अंडर सेक्शन 15. 13 खालची जरा परिस्थिती वेगळी आहे. 13 खाली इजमेंट ऑफ नेसेसिटी. इजमेंट ऑफ नेसेसिटी खाली तुम्हाला तिथं वहिवाटीचा अधिकार आहे. तसं इकडं नाही. तुम्हाला वहिवाटीचा अधिकार जो असतो तो दुसऱ्याच्या हातातनं, दुसऱ्याच्या शेतातनं तो मिळालेला असतो. इथं सेक्शन 13 प्रमाणे तुम्हाला वहिवाटीचा अधिकार असतो. ह्या दोन गोष्टी, आणि दॅट्स वाय इट इज नॉट नेसेसरी टू आस्क द डिक्लरेशन अंडर सेक्शन 13 ऑफ दॅट रोड, अँड इट इज नेसेसरी टू आस्क द डिक्लरेशन अंडर सेक्शन 15 ऑफ दॅट रोड. आणि मला कधी कळलं, ज्या वेळेला शेळगेकर साहेबांनी मी शेळगेकर साहेबांच्या विरुद्ध दावा केला होता आणि प्रथम तिच्यात हजर झाले होते. त्यावेळेला मी नवीन आलेलो, डिक्लरेशन मागितलेलं नव्हतं. म्युन्सिपल कोर्टात ती केस झाली. ओनली ऑन दॅट काउंट माय सूट. आणि माझ्या सुदैवानं शेळगेकर साहेबांनी ते कॉम्प्रोमाइज केलं आणि मला रस्ता दिला. अदरवाईज इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. म्हणून रस्त्याच्या बाबतीत हल्ली तर काय झाले, जमिनीचे तुकडे झालेले, बागायती क्षेत्र वाढलेले. त्यामुळं रस्त्याचे प्रॉब्लेम ज्या तालुक्यात बागायत जास्त आहे तिथं फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि वकिलांना so far our profession is concerned, economy is concerned, वकिलांना रस्त्याचे जे वाद आहेत ते सोपे, म्हणजे पैसे जास्तीत जास्त मिळवून द्यायला आता अवेलेबल आहे. त्यामुळे कुठल्याही वकिलांनी सिव्हिलचं काम आले म्हणून किंवा रस्त्याची केस आली म्हणून दुर्लक्ष करता कामा नये. हे तुम्ही पहिल्यांदा ध्यानात धरा. कारण आत्ता केसेस आता चाललंय काय, ट्रेंड कसा आहे नवीन पिढी विशेषतः, ट्रेंड कसं आहे, जामीन मिळा, तारीख घ्यायला नको, पक्षकार मनाने येते, नाही नेलं तर वॉरंट निघते. तसं इथं होत नाही. यू हॅव टू अप्रोच डे टू डे ईच अँड एव्हरी डे टू दॅट कोर्ट. आणि पक्षकाराच्या सगळी माहिती घेऊन हे करावं लागतं. हे झालं इजमेंट ॲक्ट. आता दुसरं काय आहे की सेक्शन 5 जो आहे मामलेदार कोर्ट्स ॲक्ट आणि सेक्शन 143 ऑफ द MLRC कोड, हे जरी द पर्सन हु इज ऑथराइज्ड टू ग्रँट दॅट ऑर्डर इज वन अँड द सेम, but the sections are totally different to each other. हे मामलेदार कोर्ट ॲक्ट खाली तहसीलदारलाच ते अधिकार आहे, पण इट इज कॉल्ड ॲज मामलेदार कोर्ट. आणि 143 खाली पण तहसीलदारलाच ते अधिकार आहेत, पण इट इज कॉल्ड ॲज ए तहसीलदार. But the chair is one and the same, but the powers are totally different under section 5 and under section 143 of MLRC code. आता पहिल्यांदा
आपण जर मामलतदार कोर्ट ऍक्टचा जर विचार केला तर कलम 5 प्रमाणे 5(2) प्रमाणे जो काय अडथळा तिथं इन्व्हिटमेंट ऑब्स्ट्रक्शन आलेली आहे ते काढून देण्याचा अधिकार त्या ऍक्ट खाली तहसीलदारला दिलेला आहे. हु इज कॉल्ड ॲज ए मामलेदार कोर्टचं मामलेदार, इट इज कंटेंटेड ॲज ए मामलेदार, आणि तो अधिकार त्याला दिलेला आहे. त्यानंतर त्या सेक्शन 5 खाली ज्या वेळेला कुठलाही अर्ज येतो तो अर्ज नसतोच, इट शुड बी ट्रीटेड ॲज ए सूट, तो त्या ऍक्ट खालचा दावा आहे आणि मामलतदार कोर्ट असे त्याला म्हणलेले आहे. द पर्सन हु हॅज राईट टू गिव्ह द जजमेंट अँड पास द ऑर्डर इज द मामलेदार कोर्ट. आणि त्या सेक्शन खाली तो दावा आहे, जसा आपण सिव्हिल कोर्टात दावा करतो तसाच दावा तिथं करणं गरजेचं आहे. ओनली फॉर्मल ॲप्लिकेशन इट शुड नॉट बी मेंटेनेबल. आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय आहे की 5 ते सेक्शन 26 पर्यंतच्या ज्या तरतुदी त्यात दिलेल्या आहेत, टोटल ते सेक्शन 27चं सेक्शन आहे, तो सेक्शन 27 आहे त्याच्यात, पण रिपीलचं आणि अमेंडमेंट करायचं तो ते 27 सेक्शन आहे. वी आर नॉट कन्सर्न अबाउट दॅट, ते लेजिस्लेशनच्या बाबतीत आहे. त्यांनी काय करायचं त्या सेक्शन खाली त्यांना अधिकार द्यायचे. आपल्या संबंधीचं जे सेक्शन आहे ते 6 ते 26 एवढे सेक्शन त्या ऍक्ट खालचे आपल्या संबंधित आहेत. आता त्याचा पहिला जो सेक्शन आहे सेक्शन 6 खाली त्या ऍक्ट खाली काय तरतूद आहे. एखादं तुम्हाला शंका आली, जसं सिव्हिल कोर्टात सुद्धा जर आपल्याला वाटलं की हे कोर्ट जरा बरोबर काय ह्याला कळत नाही, निकाल आपल्या विरुद्ध देऊ शकतं, किंवा काही कारणामुळे तुमचं त्याचं काय जमीन आहे किंवा काय पट्टी नाही किंवा पक्षकाराने सांगितलं, तर तुम्हाला सेक्शन 24 खाली सिव्हिल प्रोसिजर कोर्टच्या जसा डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे ट्रान्सफरचा अर्ज करता येतो, तशीच तरतूद त्या ऍक्ट खाली कलम 6 मध्ये दिलेली आहे. आणि कलम 6 मध्ये तुम्हाला मामलेदार बदलून घेता येतो. एका तालुक्याकडून दुसऱ्या तालुक्याकडे ते प्रकरण वर्ग करताचा अर्ज कलेक्टरकडे करता येतो. बट देअर शुड बी अ सफिशियंट रिझन. ती सगळी चौकशी करून ते काय जो निर्णय घ्यायचा असते घेत असतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे कलम आहे त्या मामलतदार कोर्ट ऍक्टमध्ये ते कलम 7 आहे. त्या कलम 7 मध्ये काय लिहिलंय की तो दावा आहे त्या ऍक्ट खालचा असं ज्या वेळेला तुम्ही म्हणता त्यावेळेला कलम 7 मध्ये ज्या दाव्याच्या तरतुदी आहेत सिव्हिल प्रोसिजर कोडमधल्या त्या सगळ्या तरतुदी त्या कलम 7 ने त्या ऍक्टने लागू केलेल्या आहेत. तो दावाच आहे. मग ते दावा आहे म्हटल्यानंतर काय देतं तुम्ही पर्टिक्युलर ऑर्डर 6 मध्ये ज्या सगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या सगळ्या तरतुदीचा प्लीडिंग तुम्हाला त्या दाव्यात करावं लागतं. म्हणजे पुन्हा पुढे दावा आहे माननीय मामलतदार कोर्ट अमुक दक्षिण उत्तर पंढरपूर काय असेल ते त्याला तो ॲड्रेस करावा लागतो. आणि त्याच्यानंतर वादीचं नाव प्रतिवादीचं नाव कुठल्या कलमाखाली तो अर्ज आहे ते मेन्शन करावं लागतं आणि पुढं डिस्क्रिप्शन ऑफ प्रॉपर्टीज द्यावं लागतात. त्याच्यानंतर तो कसा रोड होता, त्या रोडचं अस्तित्व कसं आहे, दक्षिण उत्तर पश्चिम पूर्व काय जे असेल ते त्याचं डिस्क्रिप्शन द्यावं लागतं. एवढ्यावरच ते थांबत नाही. जर तुम्ही वेग रस्ते आहे असं जर स्टेटमेंट केलं तर तेवढ्या एका ग्राउंडवर तो अर्ज नामंजूर होतो. नुसतं वेग म्हणून चालत नाही, हे आमचा दक्षिण उत्तर रस्ता आहे आमच्याने अडवलाय. नो, किती फूट रुंदीचा रस्ता होता किंवा आहे, किती लांबी आहे त्या रस्त्याची, त्याचं डिटेल वर्णन त्या तुमच्या अर्जात द्यावं लागतं. आणि नुसती वेग ऑर्डर जर त्यांनी केली तर अगेन दॅट ऑर्डर इज इलीगल. त्या सगळ्या गोष्टी त्या दाव्यात नमूद कराव्या लागतात. त्याच्यानंतर सेक्शन 9 प्रमाणे सेक्शन आता आपल्या इथं किती लोक बघतात माहित नाही, म्हणजे प्लेंट आपल्या इथं सुद्धा प्लेंट व्हेरीफाय केली जाते. ते कुठे केली जाते, जशी फिर्याद आपण व्हेरीफाय करतो नंतर जेव्हा पिऊन 138 असेल ॲफिडेव्हिट द्यायचा किंवा फिर्याद असेल ते व्हेरीफाय केली जाते, त्याचा जबाब घेतला जातो. पण इथं प्लेंटमध्ये कुठं व्हेरीफाय करतात, पण प्लेंट सुद्धा व्हेरीफाय केलेली असते. हे किती आता वकील बघतात माहीत नाही मला, पण बहुतेक सगळ्याला माहीत असं होते. त्या प्लेटवर तुम्ही अजून प्लेट काढून पहा, शेरा शिक्का मारलेला असतो त्यांनी व्हेरीफाय, आणि त्याच्यावर कोर्ट
कोर्टाची सही घेतात ते, आणि नंतर मग त्या दुसऱ्या कुठल्या कोर्टाकडे तो नंबर जातो, तिथं तो नंबर जातो. तशीच परिस्थिती महाराष्ट्र मामलेदार कोर्ट ऍक्टच्या कलम 9 मध्ये आहे. त्या दावा त्यांच्याकडे आल्याबरोबर, अर्ज त्यांच्याकडे आल्याबरोबर त्यांनी तो व्हेरीफाय करावा लागतो. व्हेरीफाय करून त्या माणसाला समोर घेऊन बोलून त्याच्यासमोर व्हेरीफाय करावा लागतो. आपल्या इथे बी तीच परिस्थिती आहे, पण प्रत्येक दावा जर व्हेरीफाय करत बसलं तर कोर्टाला तेच काम राहील. म्हणून आपल्या इकडे काय करतात, शिक्का मारतात, व्हेरीफाय, चला समन्स इश्यू, समन्सची ऑर्डर होते. तशीच परिस्थिती त्या ऍक्ट खाली आहे. सो दीज आर द मॅन्डेटरी प्रोव्हिजन. त्यातली एखादी जर प्रोव्हिजन झाली नाही तर दॅट सूट इज दॅट ऍप्लिकेशन इज लायबल टू बी रिजेक्ट. ह्या सगळ्या मॅन्डेटरी प्रोव्हिजन्स आहेत. त्याच्यानंतर सेक्शन 11. सेक्शन 11 मध्ये काय म्हणले की व्हेरीफाय झालेला आहे अशी एन्डॉर्समेंट, म्हणजे व्हेरीफाईड म्हणजे जशी सही, अशी एन्डॉर्समेंट त्या तहसीलदारने मारावी लागते. तशी जर ती एन्डॉर्समेंट नसेल तर अगेन विदाउट दॅट एन्डॉर्समेंट इफ द ऍप्लिकेशन जजमेंट अँड ऑर्डर इज पास दॅट इज इलीगल. अशा तऱ्हेच्या सगळ्या केसेस आहेत आजपर्यंत. त्याच्यानंतर सर रिजेक्शन ऑफ क्लेम सेक्शन 12 आहे. आपल्याकडे कोणते आहे 7-11, तिथं पण तीच तरतूद आहे, रिजेक्शन ऑफ क्लेम. आता रिजेक्शन ऑफ क्लेम मध्ये येतं काय, ज्युरिडिक्शन नसेल तर सेक्शन 5 खाली किंवा अर्ज केला तेव्हा तुम्ही अर्ज केला सेक्शन 5 मधले वर, आणि ऑल द इंटेंट्स आर ऑफ सेक्शन 143. अशा वेळेला सेक्शन 5 खाली मामलतदारला ज्युरिडिक्शन येत नाही. ते ज्युरिडिक्शन जे जातं ते तहसीलदारकडे जातं अंडर सेक्शन 143. आणि म्हणून मला ज्युरिडिक्शन नाही त्या किंवा तुम्ही इजमेंटरी राईट जर मागितली असतील, म्हणजे पूर्वंपार येथे वहिवाटीचा रस्ता आहे, म्हणजे सेक्शन 15 खाली किंवा सेक्शन 13 खाली जर तुम्ही तसं मागणी केलेली असेल तर तहसीलदारला त्या मामलेदारला इजमेंटरी राईट डिसाइड करायचा अधिकार नाही. तो अधिकार जो आहे तो फक्त सिव्हिल कोर्टाला आहे. आणि अशा वेळेला ही शुड रिजेक्ट द क्लेम इमिडिएटली. त्याला एव्हिडन्स घ्यायची सुद्धा गरज नाही. ती पॉवर्स त्याला सेक्शन 12 खाली दिलेली आहे. त्याच्यानंतर सेक्शन 13 आहे ते रिटर्न ऑफ द प्लेंट म्हणते. आता रिटर्न ऑफ द प्लेंट म्हणजे काय, की हे माझ्या अखत्यारीतलं येत नाही, हे पंढरपूरच्या अखत्यारीत आहे. तुम्ही माझ्याकडे दाखल केले दक्षिणला किंवा उत्तरला, तुम्ही तिथं जाऊन दाखल करा. म्हणून दॅट इज द रिटर्न ऑफ द प्लेंट. म्हणजे रिजेक्शन आणि रिटर्न मध्ये थोडा फरक आहे. रिजेक्शन मध्ये काय ज्युरिडिक्शनच नाही, म्हणून ती प्लेंट रिजेक्ट करायची.